भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर शहरच्या वतीने नूतन नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा भव्य नागरिक सत्कार व महिलांना साडी वाटप। भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर शहरच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती वेळेस रात्री 12 पर्यंत मिरवणुकीस परवानगी दिल्याबद्दल व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह बांधकामासाठी 60 लाख मंजूर केल्याबद्दल भीमशक्तीचे मनोज लोंढे यांनी पालकमंत्र्यांना भरामोठा हार घालून नागरिक सत्कार करण्यात आला। तसेच नूतन नगरसेवक व पदाधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला। प्रथमतः राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मिरवणुकीत 12 पर्यंत परवानगी दिली व सांस्कृतिक सभागृहास 60 लाख रुपये मंजुरी दिल्याबद्दल तसेच आमदार देवेंद्र कोठे यांचाही सत्कार भीमशक्तीचे शहराध्यक्ष मनोज लोंढे व मित्र परिवारातर्फे करण्यात आला व नूतन नगरसेवक पदाधिकारी यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भाजपा शहराध्यक्ष नूतन नगरसेवक रोहिणीताई तडवळकर, महापौर विनायक कोंडाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, रंजिता चाकोते, बिज्जू प्रधाने, अक्षय अंजिखाने, समाधान आवळे, ॲडव्होकेट ऋषिकेश मेट्रे, रुद्रेश बोरामनी, ज्ञानेश्वर मॅकल, श्रीदेवी फुलारी, मंदाकिनी तोडकरी, अलका भवर, मनीष केत, सत्यजित वाघमोडे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच गरीब महिलांना साडी वाटप करण्यात आले। यावेळी निखिल पवार, गणेश वाघमारे, ओम पवार, तात्या रणदिवे, विकी लोंढे, कश्यप बिंगळे, अभिषेक पाटोळे, शुभम लोंढे, अभिजित डोलारे, समर्थ खरात, समर्थ जाधव, विजय लोंढे, अक्षय लोंढे, कुणाल भोसले, ऋतुराज लोंढे, प्रवीण लोंढे, विवेक कसबे, समर्थ गिराम, शुभम घोलप, विकास रणदिवे, सौदागर मोरे, महेश जोकारे, विघ्नेश साखरे, आकाश लोंढे, किशोर घोलप आदी मान्यवर व मित्र परिवार उपस्थित होते। ह्या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानेन। आज ह्या ठिकाणी भीम सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा या ठिकाणी सत्कार ठेवला आहे, महिलांना साड्या वाटप ठेवलेला आहे। खरोखरच या संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्ष ह्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय आमचे मनोज भैया, आदरणीय आबा लोंढे, खरोखर हा कार्यक्रम खूप छान या ठिकाणी राबवला। सगळे या ठिकाणी संयोजक असतील खूप छान राबवला या कार्यक्रमाच्या माध्यमातून। अनेक महिलांचे कार्यक्रम असतील, अन्नदान शिबिर असतील किंवा अनेक शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक महिलापर्यंत पोहोचण्याचं काम हे संघटना करत असतं आणि या संघटनेच्या माध्यमातून आज आमचाही सत्कार त्या ठिकाणी ठेवला। प्रभागात आज 2-3 वेळा झालं आणि सादर होणार आहे। तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे स्टेजवरती आणि सगळे आमचे युवक वर्ग सगळ्यांच्या ठिकाणी मनापासून आभार मानेन आणि माझाही सत्कार केल्याबद्दल आपले भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून मनापासून आभार मानते। म्हणजे एक रेकॉर्ड ब्रेक एक नगरसेवक या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून आणण्यासाठी ज्या शहराध्यक्ष तडवळकर मॅडम असतील किंवा ह्या शहर उत्तरचे आमदार विजय मालक देशमुख असतील आणि या शहर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या प्रयत्नातून भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि आमच्या मत देऊन एवढ्या लोकांना निवडून आणल्याबद्दल सोलापूर शहराचं नाव हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झळकत आहे। काम केलेलं आहे। परत लाडकी बहीण योजना कमीत कमी 2,500 महिलांना दिले आहे। उज्ज्वला गॅस देऊन निवडून दिले आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी निवडून आले आहे। मला फक्त आता सगळ्यांना एक विनंती करते, सर्वांनी या महिलांसाठी टाळ्या वाजवा, कारण की 1 तास झाले मी इथे बसते पण या 12 वाजल्यापासून खरंच महिला शक्तीला खरंच जागर आहे, विजय आहे। आणि तुम्हाला सांगण्याचा आनंद वाटतो, मला गेले 5 ते 6 वर्ष मी माझ्या भागात बाळे भागात हा प्रभाग माझाच आहे, इथूनच मी निवडून आले। पण 5 वर्ष झालं मी महिला दिन साजरा करते अगदी मोठ्या प्रमाणात। होम मिनिस्टरचे गेम असतात, आता हे 6वं वर्ष आहे माझं। 8 मार्चला महिला दिन आपला मी विनंती करतो तुम्ही सर्वांनी यावं। खरंच तो कार्यक्रम याची वेळा तुम्ही पाहावं। खरंच मला अभिमान वाटेल की महिलांसाठी काम करणारी एक महिला आपल्या प्रभागात आहे, असं गॅरंटी आहे। तुमची कुठल्याही अडचण आवडे भाऊ म्हणजे सगळं तुमची कुठल्याही अडचण असू द्या तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही पण माझा नंबर तुम्ही घ्या। तुमच्या या भागात महिलांसाठी विषय सांगतो, काही अडचण असू दे, पुरुषांसाठी आपले आवडे भाऊ आहेत त्याचं असू द्या, आम्हाला सांगा, तुम्ही संपर्क साधा आणि एकदा संधी देऊन बघा। तुम्ही म्हणताल खरंच या कामाची बाई आपण निवडून दिला आहे। फक्त तुम्हाला एवढी विनंती करते, सपोर्ट तुमचा सपोर्ट आहे आतापर्यंत, त्यामुळे आम्ही निवडून आलो। इथून पुढे तुमचा सपोर्ट हवा एवढी विनंती करते व सर्व महिला इतके वेळ थांबतात त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार मानते। नगरसेवक होते, स्वीकृत आपले 9 नगरसेवक होते, त्यामध्ये आता मला जवळजवळ वाटते आमच्या 47 महिलाच आहेत आणि उपमहापौरपदी एका महिलेचीच निवड झालेली आहे। तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या संघटनेच्या पुढील काही अडचणी येत असतील, भीमशक्ती सामाजिक संघटना आहे, तर नक्कीच आम्ही सर्व नगरसेवक आणि सर्वजण मिळून पार पाडू आणि इथं येऊन जो सन्मान करणार आहेत आमचा आणि इथं येऊन जी बोलायला संधी दिली त्याबद्दल व्यासपीठाचे आभार।
या जनतेच्या घरकुलाचा द्विगुणाचा आपल्याला इथून पुढे काम करायचंय. 5 वर्ष आपल्या हातामध्ये आहे. आज महापौर म्हणून विनायकजी काम करतात, उपमहापौर म्हणून देवकरताई काम करतायत आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली आज महापालिका काम करते. तेव्हा या भागाचा, या परिसराचा, या प्रभागाचा नक्की विकास होईल याच्यामध्ये कोणी शंका ठेवायचं कारण नाही. खास करून या विभागाचे नगरसेवक बिजू असतील, आमच्या तोडकरताई असतील, आवळेजी असतील, का सगळ्या नगरसेवकांना आणि कोण नाही भगवंताई असतील नामकाकडे, या 4ही नगरसेवक या प्रभागात निवडून आलेले आहेत. आणि इथं आल्या कानात मला सांगितलं, भाऊ या भागातल्या स्मशानभूमीचा खूप मोठा प्रश्न आहे. लोकांनी आमचा विश्वास टाकलाय, आम्ही लोकांना शब्द दिलाय, इथल्या स्मशानभूमीचा प्रश्न सुटला पाहिजे. तोडकरताई तुमच्या पाठीमागं शिवाजीनगर तांड्यातला आहे. ठीक आहे, तांडा आता तुम्ही शहराचे नेते, तुम्ही प्रभागाचे थोडी नाही. तेव्हा शिवाजीनगर तांड्यातल्या ज्या स्मशानभूमीचा विषय आहे आणि आता आमच्या बहिणीनं पहिला विषय मला सांगितलाय कानात आल्या की ती स्मशानभूमी झाली पाहिजे. काही चिंता करू नका, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे, आपण स्मशानभूमी बांधू, त्याला लागेल ती व्यवस्था आपण उभी करू, अजिबात चिंता करू नका. 2 बहिणी आहेत, मागे काय पुढे काय बाकी सगळ्याच आहेत. आपल्या सगळ्यांचा आपण जो शब्द लोकांना दिलाय त्या शब्दाच्या पूर्तीसाठी आपण सातत्याने प्रयत्न करू. माझ्या काळात पुन्हा आमच्या देवकरताईंनी सांगितलं, भाऊ माझ्या स्वप्नातही खरं मी उपमहापौर होईल, पण आता झाले. आता लोकांच्या खूप अपेक्षा आमच्याकडून आहेत. लोक येत आहेत, भेटतायत, काम सांगतायत. काही चिंता करू नका, लोकांचं काम करण्यासाठीच आपण निवडून आलोय आणि लोकांचं काम करण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या कार्यकर्त्यांसाठी आग्रह करतो, आपल्या सहकारी बांधवांसाठी आग्रह करतो. कधी कधी मला इथं आणण्यासाठी जे काय करायला लागेल ते करतो, परंतु इथं येत असतो. आता येताना मी सांगितलं, आता मी थांबत ते मला खूप उशीर झालाय. त्यांनी एकदा फोन करून सांगितलं वाटेत उभा राहा आडवे. त्यामुळे मी पुढं बघितलं, मला तर रस्ता नको आहे का काय, परंतु पुढं वाटेत माणसं उभी होती. शेवटी आपण माणसातला माणूस आहे, त्यामुळे शेवटी माणसांनी जेव्हा आपल्याला बोलवतो तेव्हा माणसांसोबत येणं, त्याला बळ देणं ही आपली जबाबदारी आहे. पुन्हा एकदा आपल्या या उपक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा.